आवाज ऐकला का मंडळी? किती कुरकुरीत फिंगर चिप्स तयार झाले. तर लहान मुलांना आवडणारी सर्वात आवडती डिश म्हणजे फिंगर चिप्स. करायला तर खूपच कमी वेळ लागतो. लगेचच मुलांना मागितलं तर लगेचच इथं आपण बनवून आपण देऊ शकतो. तर 3 बटाट्याची मी जे सालटे काढून घेतलेले आहे आणि चाकूच्या साहाय्याने जे काप करून घेत आहे. तुमच्याकडे जर फिंगर चिप्सची मशीन असेल कट करायची तर त्याच्याने कट करून घ्या. एकसारखे काप कट होतात. आता मी तर चाकूच्या साहाय्याने करत आहे. बटाटे मला छोटे भेटले. तुम्हाला जर अजून मोठे भेटत असतील तर मोठ्या बटाट्याचे काप खूप छान होतात. आता बटाटे मी कट करून घेतलेले अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा, जोपर्यंत बटाट्याचा क्षार निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बटाटे असे पांढरे शुभ्र दिसले पाहिजे धुतल्यानंतर. आता इथं मी बटाट्याचे काप व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि गॅसवर पाणी गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते, म्हणजे बटाट्याच्या ह्याच्यानेच आपल्याला मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर बटाट्याचे काप मी त्याच्यात टाकत आहे आणि 80% आपल्याला बटाट्याचे काप शिजवून घ्यायचे आहेत. पूर्णपणे शिजवायचे नाहीत. आपल्याला हे तळायचं पण आहे. 80% आपण शिजवून घेतल्यामुळे बटाट्याचे काप जे आहेत एकदम कुरकुरीत असे तळून तयार होतील. आता शिजलेत, पाणी निचळण्यासाठी मी चाळणीत काढून घेत आहे आणि नंतर आपल्याला कॉटनच्या कपड्यावर फॅन चालू ठेवायचा आहे आणि काप थोडे पसरून घ्यायचे आणि त्याचं पाणी पूर्ण सुकू द्यायचं आहे. पाणी सुकल्यानंतर थोडंसं कॉटनच्या कपड्यानं, जसं रडक्याचे आपण डोळे पुसतो तसं सेम ह्याला पुसून घ्यायचं आहे आणि मस्त सुकल्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला हे कापलेले बटाट्याचे काप जे आहेत ते कडक तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. जर तुमचा उपास असेल तर त्याला कुठलंही कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ असं काही लावू नका. मी सुद्धा उपासासाठीच बनवत आहे, तर मी याला कॉर्नफ्लॉवर वगैरे लावलेलं नाही. मस्तपैकी तळून घेत आहे आणि त्याच्यानंतर मी लाल तिखट आणि मीठ लावणार आहे आणि मस्तपैकी इथं तळून घेतलेले आहेत मी काप बटाट्याचे. कुरकुरीत किंवा खरपूस रंगापर्यंत तळून घ्या. तुम्हाला जास्तच कुरकुरीत आवडतीस तर अजून जास्त डार्क लाल कलर यूज तर तुम्ही तळून घ्या. मस्त इथं काप मी तळून घेतलेले आहेत. आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पुढची प्रोसेस जी आहे ती आपल्याला तेल म्हणते मीठ आणि लाल तिखट लावायचं आहे. तुम्हाला जर उपासा दिवशी खायचं नसेल तर चाट मसाला असं अजून भरपूर काही तुम्ही लावू शकता. तर मी तर फक्त लाल तिखट आणि मीठ लावलेलं आहे. मस्तपैकी इथं म्हणजे फिंगर चिप्स तयार झाले. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि फिंगर चिप्स नक्की बनवून खा. चला तर नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.